पुढची बातमी आपण पाहूयात। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा गंभीर अपघात झाला। जेलरोड परिसरामध्ये खड्डा चुकवताना एका दुचाकीस्वाराचा तोल गेला। दुचाकीस्वाराच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली, तर अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे। महानगरपालिकेच्या निष्काळजीपणावर कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय। रोज खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत, प्रशासन अजूनही झोपेत आहे असा संतप्त सवाल आता नागरिकांनी उपस्थित केलाय। शहरातील खड्डे पुन्हा एकदा जीवघेणे ठरत असल्याने संतापाची लाट नाशिककरांमध्ये पाहायला मिळते। तर नाशिकमधील या खड्ड्यांवरून आता तरुणाई देखील संतप्त झाली। तरुणाईच्या वतीने सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला जातोय। रील्स करत खड्ड्यांवर ताशेरे ओढण्यात आले। तरुणांचे मजेशीर उपरोधी खड्ड्यांचे उखाणे देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। खड्ड्यांमधून गाडी गेल्यावर बसतो जोरात दणका, ऑर्थो सर्जनचं नाव घेतो। अहो डॉक्टर, मोडला याचा मणका। नाशिक कुंभनगरीत काही विपरीतच घडले। आत्ताच बनवलेल्या रस्त्यांवर खड्डे कसे काय पडले? माय डिअर नेते मंडळी, फॉर्च्युनरवर फिरणाऱ्यांनी एकदा तरी टू व्हीलरवर फिरावं, मग मोडलेले मनके लक्षात घेऊन तेव्हा तरी खड्ड्यांवर काहीतरी करावं। गोदावरीच्या किनाऱ्यावर वाहतो गार वारा, गोदावरीच्या किनाऱ्यावर वाहतो गार वारा, खड्ड्यांचं नाव घेतो मेडिक्लेम काढून फिरा। सर्वांनाच ते नाशिकला येण्याची गोडी, निमनी बस स्थानकचं नाव घेतो, इथं गाडी आणायची का होडी। मिसळवर ओतला गरमागरम रस्सा, आणि आता जर खड्ड्यांवर नाही बोलले तर नंतर डोक्याला हात लावून बस्सा। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह